ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। काय सांगणार शेतकऱ्यांसाठी 2 लाखाची कर्जमाफीचं काल 50,000ची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे, त्याच्या नियम शिथिल करण्यात आले। चांगली गोष्ट झाली की शेतकऱ्यांना त्याच गोष्टीमध्ये अडचण येत होती आणि थोड्या कारणामुळे शेतकरी त्याच्यामध्ये नाराज होत होते आणि मला तरी असं वाटतं की याच्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा होणार आहे आणि ते नेहमी जे वंचित राहणारे शेतकरी होते त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणार आहे। हो, जुलै महिना निम्मा उलटला तरी पण जिल्ह्यामध्ये आपल्या पाणी टंचाई कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अंमळनेर असेल, जामनेर असेल किंवा अद्याप हे 38 टँकरने 60पेक्षा जास्त विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। पाऊस शेतीकरता समाधानकारक आहे, पण पिण्याच्या बाबतीमध्ये जी वॉटर लेव्हल हातनूर धरण जर सोडलं तर इतर धरणामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाण्याची वाढ होते। पण एकीकडे आपण गिरणाकडे नजर मारली तर गिरणा जवळपास आता 41% भरलेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत धरणामध्ये पाणी येणार नाही, नाल्यांमध्ये पाणी येणार नाही, तोपर्यंत टँकरांचा प्रभाव राहणार आहे। कारण की पाऊस आपण असं म्हणतो की शेत वाहून निघल्याशिवाय वॉटर लेवल वाढत नसते, तसं पाऊस अजून काही आपल्याकडे झालेला नाही। काही एरियात झाला आहे, जसं जामनेरमध्ये काही ठिकाणी झाला आहे, अंमळनेरमध्ये झाला आहे, मुक्ताईनगर भागामध्ये झाला आहे, काही तालुक्यांमध्ये नाही आहे। त्यामुळे टँकर अजून सुरू आहेत। अजून पुढे 10 दिवस पाऊस ढकलल्याचं 20 तारखेपर्यंत पाऊस येणार नाही असा अंदाज हवामान खातं सांगते आहे, पण शेवटी परमेश्वर काय करेल हे तुम्हाला आम्हाला माहीत नाही। नियोजन कसं राहणार आहे पुढे याच्या संदर्भातलं, आपलं उपाययोजना कशा राहतील, आव्हान काय असेल आता वातावरण पाहिल्यानंतर सांगता येईल। कारण की 20पर्यंत तर आता सध्या शेतीची लगबग आहे, सध्या पाण्याची नद्या सध्या बऱ्यापैकी वाहत आहे, त्यामुळे अजून सध्या तरी जेवढ्या गावांना टँकर आहे त्याच्यानंतर वाढ होते आहे असं काही चित्र नाही आहे। नाशिकमधील 10-12 नगरसेवक शिंदे गटात येण्याच्या तयारीत आहे। मला माहीत नाही, नाशिकचं काहीच माहीत नाही। भाऊ, ऑपरेशन टायगर 2च्या दरम्यान श्रीकांत शिंदेंनी खासदारांची भेट जी आहे ती ओम बिर्लांची घालून दिली, असा एक फोटो आता सध्या समोर आलेला आहे। बघा, ते पण खासदार आहे, हे पण खासदार आहे आणि खासदारांशी भेटत असतात। त्यामुळे आता श्रीकांत शिंदे हे आमचे युवा नेते आहे आणि त्यांना भेटणं काय हे होऊ शकत नाही आणि शेवटी भेटले बी असतील तर त्याला काय चुकीचं म्हणता येईल। शेवटी खासदार एकमेकाला भेटतात। राज्यातील प्रकल्पांचा अपमान म्हणजे महाराष्ट्र द्रोह असं एकनाथ शिंदे म्हटलेले, विरोधकांवर टीका केलेली। राज्यातील जे प्रकल्प आहे त्याचा अपमान म्हणजे महाराष्ट्र द्रोह असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहे, विरोधकांवर टीका केली आहे। कुठलेही प्रकल्प होत असताना छोट्या मोठ्या चुका होतात, त्याच्यामध्ये इतकं काही अकाल तांडव करण्याची गरज नाही आहे। शेवटी एवढा मोठा लिंक रोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही छोटी त्रुटी राहिली, 90% 99% काम चांगलं झालं नाही, एखादं छोटं मोठं काही त्याच्यामध्ये जर हे झालं आणि डायरेक्ट सगळंच खराब झालं आहे, ही जी म्हणण्याची वृत्ती विरोधकांची आहे ती चुकीची आहे। आजपर्यंत एवढे कामं कुठं झाले? आज समृद्धी रोड आहे किंवा इतर रस्ते आपण बघतो, नॅशनल हायवेज आहे किंवा ग्रामीण रस्ते आहे, आज त्या रस्त्यांची स्थिती आणि 20-25 वर्षापूर्वीची रस्त्यांची स्थिती जर पाहिली तर जनतेला हे माहिती आहे की कोणाच्या काळात कामं झाली। बहुत समृद्धी जो आहे हा जळगावला देखील जॉईन होणार आहे, काय नेमका प्रकल्प आणि जळगावकरांना काय याचा फायदा? आता अजून त्याचं लाईन आलेली नाही, लाईनअप अजून त्याची कशी होणार म्हणजे ती मार्किंग आलेली नाही आहे, पण तो जॉईंट होणार। आम्हाला जळगावकरांकरता एक सगळ्यात महत्त्वाचं दळणवळणाकरता ते साधन आहे आणि समृद्धी लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी जॉईन व्हा याच्याकरता आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आहेत। एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे आणि संजय राऊत यांनी अस्वस्थता व्यक्त केलेली आहे। भेट घेणं मी म्हणतो, मी आता कोणाची भेट घेतली म्हणजे मी काय करतो आहे याच्यावर डाऊट घेणंच उचित नाही आहे, ही शंका आहे। आता उद्या मी कोणाला भेटलो याचा अर्थ काय होतो? मी शरद पवारांना मी पण भेटेल उद्या, भेटाल काय अडचण आहे? एक देशाचे नेते आहे, राज्याचे राहिलेले माजी मुख्यमंत्री आहे, कृषी राहिलेले मंत्री आहे, भेटायला काय अडचण आहे? भेटणे म्हणजे काय परिवर्तन होऊन काहीतरी करणे असं थोडी होते। पण आता शंकेचं माहोल आहे सध्या, त्याला काही इलाज नाही आहे। एकनाथ खडसेंनी देखील विनोद तावडेंची भेट घेतल्याचा फोटो समोर आला। एकनाथ खडसे पुन्हा घरवापसी करतील अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ खडसेंनी काल उद्धव ठाकरेंची पण भेट घेतली। मातोश्री वगैरे काय कशा करता भेट घेताय मला माहीत नाही आहे। आता काय पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर चालू करणं इतकं सोपं नसते, शेवटी नट तसा असावा लागते। नट कसे वाटतं आपल्याला? आता काय ते आता इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा। भाजपचा नेता केंद्रात जाण्याची तयारी होते म्हणून त्यांची घरवापसी झाल्याची सध्या तरी चर्चा रंगलेली आहे। घरी येऊन काय झालं?
पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा. भाऊ खडसे जे आहेत ते वाढदिवसाला सगळ्याच प्रमुख नेत्यांना, भाजपमधील नेत्यांना सगळ्यांना बोलवा ना सगळ्यांचेच. सरकारवर टीका करा, तो हक्क तुमचा आहे. सरकारचे ओभाडे काढा. उद्धव ठाकरेंच्या टायमाला युती तोडणारे तुम्हीच होते आणि छाती ठोक सांगितलं मी युती तोडली. अमुक करायच्या टायमाला मी पुढे होतो, मी अमुक केलं, मी ढमुक केलं. तर बोलवा सगळ्यांना वाढदिवसाला, सगळे येतील. आपण निमंत्रण दिलं तर जाणार मी शुभेच्छा देईल ना. वा द्यायला काय अडचण आहे. माझ्या जिल्ह्यातले नेते मी ती शुभेच्छा देईल. भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, ते केंद्रात जात असल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते कधीपासून बॉडी पाहायला लागले मला माहीत नाही.